आपल्या या टेंभरे अर्थात मोहोपाडा या गावातील हे भाकरे परिवार आणि भाकरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी अनंत महादेव भाकरे बाबांना 8 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात महेंद्र दादा अनंत भाकरे, भरत दादा अनंत भाकरे, हरेश दादा अनंत भाकरे, त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब असतील, सोनाबाई हरिभाऊ वेखंडे आणि सौ साधना बाळकृष्ण टोहोके. त्याचप्रमाणे या 5 भावंडांना गेली अनेक वर्षापूर्वी एक बहीण त्यांची सोडून गेली. आता आमची मालकाताई असेल. खर तर या भाकरे परिवाराचं मातृक्षेत्र 2022 साली हरवलं गेलं. अर्थात आईसाहेबांनी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. अल्पशा आजाराने त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि लगेचच 1-2 वर्षामध्ये अर्थात 8 जून 2025 रोजी या भाकरे परिवाराचं पितृक्षेत्र हरवलं. बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. आमचे परमार्थ स्नेही संतोष दादा वेखंडे महाराजांनी सांगितलं की आमची नेहमीची बैठक असायची. आम्ही एकत्र बसायचो. कधीतरी गावाकडे आल्यानंतर बाबांनी नेहमी भेटायचे. ज्या माणसाला ज्या गोष्टीची आवड असेल त्याच्याकडे तीच विचार ती चर्चा ऐकायला मिळते नाही. बाबा आपले शेतकरी होते, शेतीनिष्ठ होते आणि शेतीची आवड होती बाबांना. बरं का, बाबांचा काळ जर पाहायला गेलं तर माऊली त्यावेळेला शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता ना. नाही का, तुमच्या आई वडील जर आपण बघितलं नाही का, वडील आजोबा पणजोबा, शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. एक चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना त्यांचं संगोपन केलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि या ठिकाणी नातवंडांवर वगैरे संस्कार करता करता वयाच्या 87 या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थानं जन्म झाल्यानंतर मृत्यू हा प्रत्येकाला आहे, जाणं हे प्रत्येकाला आहे. पण मृत्यू म्हणजे नक्की तरी काय असतं बघा, एक औपचारिकता बाकी असते. खरं तर जन्मापासून तो आपल्या बरोबरच असतो. प्रत्येक कार्य करताना प्रत्येक ठिकाणी कुठेही जरी गेलो, सुखाच्या ठिकाणी गेलो आणि दुःखाच्या ठिकाणी गेलो, कुठेही जरी गेलो तरी मृत्यू आपली साथ सोडत नाही, आपल्या बरोबरच असतो तो. पण मग मृत्यू म्हणजे तरी नक्की काय? एक साधं आणि अतिशय साध्या पद्धतीने बोलायचं झालं किंवा पाहायचं झालं तर जगण्यासाठी मनुष्य आयुष्यभर नियोजन करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनाला केलेला फुल स्टॉप म्हणजेच मृत्यू आहे. जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनाला मिळालेला फुल स्टॉप म्हणजेच मृत्यू आहे. मग जगत असताना मनुष्य अनेक प्रकारचं नियोजन करत असतो. त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःसाठी, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या परिवारासाठी, त्याच्या समाजासाठी, त्याच्या मुलाबाळांसाठी, त्याच्या बाईसाठी, जोडलेल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी असे अनेक प्रकारचं तो नियोजन करत असतो. आणि मग काही वेळेला असेल 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, पण त्यावेळेला तो 60व्या वर्षानंतर आपल्याला काय मिळणार आहे, कशा प्रकारे कसं जगायचंय, कसं वागायचं आहे याचं सुद्धा तो नियोजन करत असतो. खरं तर तुम्हाला काय आणि मला काय, मृत्यू कधी येईल, केव्हा येईल कोणालाही माहिती नसते नाही का. जन्मतारखा सगळ्यांच्या माहिती आहेत आपल्याला, जन्माच्या तारखा सगळ्यांना माहिती आहेत, मृत्यूची तारीख मात्र कोणालाही माहिती नाही. बरं का, मृत्यू आहे हे सत्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सत्य आहेत. त्या अनेक सत्य असलेल्या गोष्टींपैकी एक सत्य म्हणजेच आपल्याला प्रत्येकाला जाणं आहे, मृत्यू आहे. बरं का, आम्ही काय करतोय माहितीये का, मृत्यूला पर्याय शोधत असतो. मृत्यूपासून सुटण्यासाठी, मृत्यू येऊ नये म्हणून आम्ही नियोजन करत असतो.
पण विसरून जातो आम्ही मृत्यू, आम्हाला जायचं आहे, विसरून जातो. बरं का? बरं, हे विस्मरण का होतंय माहितीये का? तर मनुष्य आशेने जगत असतो ना. मृत्यूचं विस्मरण व्हायला सगळ्यात मोठं कारण जर पहिलं कुठलं असेल तर आशा आहे की मी मरणार आहे हे विसरायला पहिलं कारण असेल तर आशा. कारण मनुष्य जगतोय कशाने? आशेवरच जगतोय ना. आशेने जगतोय की नाही, उद्या मला हे मिळणार आहे, परवा मला हे मिळणार आहे, माझ्या वयाच्या अमुक अमुक वर्षी मला अमुक अमुक मिळणार आहे, असं असं होणार आहे, तसं तसं होणार आहे, ही आशा. खरं तर मृत्यूचं स्मरण पाहिजे, आठवण पाहिजे. आम्हाला भीती असते आणि भीती असते म्हणून आम्ही विसरतो. बरं का? ज्या वेळेला एका राजाच्या स्वप्नामध्ये तो मृत्यू आला, ते स्वप्न पहाटेचं होतं आणि असं म्हणतात पहाटेचं स्वप्न काही वेळेला खरं ठरलं जातंय. ते ऐकलं होतं त्यांनी की पहाटेचं स्वप्न खरं ठरलं जातंय. आणि पहाटे जर त्या राजाला असं स्वप्न पडलं की मला मृत्यू आहे, मृत्यू आलेला आहे, बरं का, आणि मग तो मृत्यू त्याच्या पुढ्यात येऊन त्याला सांगतोय की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला, अर्थात उद्याच संध्याकाळच्या वेळेला मी तुला घ्यायला येणार आहे. कुठं जायचं, कसं जायचं, वेळ ठरलेली आहे, जागा तू निवड. कुठून जायचं, कसं जायचं, कशा पद्धतीने जायचं ते तुझ्या मनावर अवलंबून आहे, तुझ्या विचारावर अवलंबून आहे. पण उद्या अमुक अमुक वाजता मी तुला घ्यायला येतो. आता उद्या अमुक अमुक वाजता घ्यायला येतोय म्हटल्यानंतर असं स्वप्न ज्या वेळेला त्याला पडलं, स्वप्नातून जागा झाल्यानंतर त्याला वाटलं की पहाटेचं स्वप्न आहे आणि 100% खरं असणार आहे. आणि खरंच होतं. काय झालं, त्याने मोठी सभा बोलावली. त्या सभेमध्ये मोठमोठे जाणती माणसं आली, मोठे मोठे पंडित आले. आणि मग त्याने सांगितलं बाबा असं असं आहे, त्या मृत्यूने तर सांगितलेलं आहे की उद्या मी तुला अमुक अमुक वाजता संध्याकाळच्या वेळेला घ्यायला येणार आहे. आता नियोजन काय करायचं, ते टाळलं पाहिजे, चुकवलं पाहिजे. मग त्यासाठी एक 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 पर्याय एक 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 सुचवायला लागला. पण त्याच्या मनासारखं काही कोणी उत्तर दिलं नाही. शेवटी त्यातलाच एक पंडित होता, तो म्हणाला की महाराज, जर येणार आहे तर तुम्हाला जेवढं लांब जाता येईल ना, ह्या जागेपासून तुम्हाला जेवढं दूर जाता येईल तेवढं दूर जा, कदाचित तुम्ही वाचू शकताय. बरं का? आणि मग काय झालं, उजेडल्या दिवसापासून तो पळायला लागला. बरं का? डॉक्टरांनी सांगून पण जो 1 किलोमीटर पळत नव्हता ना, तब्येतीसाठी, प्रकृतीसाठी, तो राजा सकाळपासून पळत सुटला. एवढा पळाला की संध्याकाळपर्यंत जेवढं त्याला चालता येईल, पळता येईल एवढा पळाला. आता तुम्ही विचार करा, इतर राजा कधी घराच्या बाहेर न पडलेला, अर्थात चालत न गेलेला जर पडतोय तर त्याची अवस्था काय झाली असते. 2-2, 3-3 वेळा अन्न ग्रहण करणारा, तो खाणारा. बरं का? आज परिस्थिती अशी आहे की त्याने विचार केला, खात बसेल तर तेवढी जागा पडायची माझी राहील, म्हणजे तेवढं अंतर मी जवळ राहील. दूर जायचंय, मला दूर जायचंय, कारण मृत्यू मला इथे घ्यायला येणार आहे, त्याच्यापेक्षा मला दूर जायचंय. संध्याकाळपर्यंत पळाला, थकला, दम लागला त्याला, हात चढचढ कापायला लागले, पाय चढचढ कापायला लागले, भुकेने व्याकुळ झाला, अंगात प्राण राहिलं नाही. आणि अशा वेळेला त्या रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका झाडाखाली जाऊन निवांत बसला. तेवढ्यात वेळ झाली त्या मृत्यूने सांगितलेली. त्याच्या समोर येऊन मृत्यू उभा राहिला. चला म्हणे, चालायचं. राजा बोलतो, इथे पण म्हणजे कुठे पण गेला असता तरी, कारण जागा तू निवडायची होती. काय सांगितलं होतं तुला, जागा तू निवडायची आहे. आता ही जागा तूच निवडली, मी नाही निवडली. तू मृत्यूपासून दूर पळायचा म्हणून पळालास, पण मी तुला सांगितलं होतं जागा तू निवडायची, तुला मी घेऊन घ्यायला येणार आहे. मग खरं तर त्यावेळेला त्या मृत्यूनेच त्याला सांगितलं की दादा, घरात जर थांबला असतास, जेवढे तू मेहनत घेतली पडायला, जेवढी मेहनत घेतली तू मृत्यूपासून दूर जायला, जेवढा थकलास भागलास, आज शीण झालेला आहे, हातपाय चळचळा कापताय तुझे, भुकेने व्याकुळ झालेला आहे, तहानेने व्याकुळ झालेला आहे,
अशा अवस्थेत तुला जायची वेळ आली नसती तर घरात थांबला असतास आणि भगवंताचं नाम चिंतन जर केलं असतं तर निश्चित 2 तास खाऊन व्यवस्थित पाणी पिऊन सगळ्यांचा व्यवस्थितरित्या निरोप घेऊन तुला मृत्यू आला असता. पण तू मृत्यू आहे हे न स्वीकारता तू पर्याय शोधायला गेलास, ते चुकवायला गेलास. मृत्यू कधीही कोणालाही चुकवता येत नाही, कधीही कोणाला चुकवता येत नाही. आमचंही असंच आहे ना. आम्ही आमच्या जीवनामध्ये जी धावपळ करतोय की नाही, जी वाटचाल करतोय की नाही, पर्याय शोधतोय आम्ही. पण हा विचार करत नाही की मृत्यूला पर्याय नाही आहे का? मृत्यूला पर्याय आहे? मृत्यूला पर्याय नाही, मृत्यूला पर्याय. आणि पर्याय नाही म्हणून आम्ही काय करायचंय, अखंड स्मरणात ठेवायचंय, आम्हाला एक दिवस जायचं आहे. बरं का? ज्या दिवशी आम्ही त्याची आठवण ठेवू ना त्या दिवशी आमचे सगळे वाद मिटले जातील, सगळ्या प्रकारचे वाद मिटले जातील. ज्या दिवशी आम्ही आठवण ठेवू की नाही आम्हाला एक दिवस जायचं आहे, सगळे वाद मिटले जातील, आमच्या जगण्याचा मार्ग मोकळा होईल. बरं का? आणि म्हणून मग काय करायचं माहितीये का, जसं संतांनी स्मरण ठेवलं आणि नियोजन केलं जाण्याचं. कधीही कोणत्या वेळेला आला ना तरी आम्ही जायला तयार आहेत, घाबरले नाहीत, मृत्यूला घाबरले नाहीत, आठवण ठेवली. आम्ही आठवण ठेवत नाही, घाबरतोय. आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये सगळ्यात मोठी भीती जर असेल तर मृत्यूची. आणि म्हणून मग या ठिकाणी संत म्हणतात, अर्थात भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमया वेशित चेतसा. अर्थात या जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून तुम्हाला मी सोडवतोय, या संसाराच्या भवसागरामध्ये तुम्हाला तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. फक्त त्यासाठी आपण काय करायचंय, देवाला चित्त अर्पण करायचं आहे. देवाला जर चित्त अर्पण केलं, आपण देवाकडे जर चित्त दिलं तर आपल्याला भगवंत या जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून सोडवितात. आता खरं तर 83,99,999 योनी पार करून आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. बरं का? मनुष्य देह मिळालेला आहे. किती? 83,99,999 योनी पार केल्यानंतर 84 लक्षवी जीव योनी आम्हाला मिळालेली आहे. बरं, कशी मिळालेली आहे त्याची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे, पाप पुण्य समकृत झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे, हा मनुष्य देह मिळालेला आहे. कुठेतरी त्या 83,99,999 योनीमध्ये कार्य करत असताना आमच्याकडून काहीतरी पुण्यकर्म घडली आणि पुण्यकर्म घडल्यामुळे पुण्य वाढलं, पाप कमी झालं आणि त्याच्यातून काय झालं तर आम्हाला हा नरदेह मिळाला. बरं, मग आम्ही विचार केला पाहिजे की आम्हाला हा नरदेह कशासाठी मिळालेला आहे, आम्ही कुठून आलेलो आहोत, काय करायचंय आणि कुठे जायचंय. आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. सावध झालो पाहिजे, आम्ही सावध झालो पाहिजे, आम्ही विचार केला पाहिजे आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्हाला काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे हे स्मरण ठेवलं पाहिजे. बरं का? आम्हाला नरदेह मिळाल्यानंतर नेमकं काय होतंय माहितीये का, अंतरी असताना म्हणे सोहम आणि बाहेर पडताच म्हणे कोहम. आतमध्ये असताना त्याला जाणीव असते, ओळख असते, मी कोण आहे, मला काय करायचं आहे. म्हणून तर तो देवाची प्रार्थना करतो ना, देवाचा धावा करतो ना, देवा जरी मला इथून सोडविसी, गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे. पण एकदा बाहेरची हवा लागली, बाहेरचं वातावरण स्पर्श झालं, त्याला अनेकांचा स्पर्श झाल्यानंतर कोहम म्हणतोय. कोहम म्हणजे केव्हा केव्हा नाही, कोहम म्हणजे मी कोण आहे, कोहम मी कोण आहे, स्वतःलाच विसरून गेला तो. मी कोण आहे हेच विसरून गेला आणि मी कोण आहे हे विसरल्यामुळे आयुष्याचं गणित चुकलं, आयुष्याचं गणित चुकलं त्याचं. बरं का? आता काय झालं माहितीये का, त्याच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये, पूर्ण आयुष्याच्या वाटचालीमध्ये बरंच काही शोधतोय मनुष्य, बरंच काही शोधतोय. देव शोधायला जातोय, परमार्थ शोधायला जातोय, भक्ती शोधायला जातोय, संत काय ते, साधू काय ते, बऱ्याच गोष्टी शोधायला जातोय. तो बरंच काही शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण दुर्दैव आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये मनुष्य आयुष्याची जीवनाची वाटचाल करत असताना मी कोण आहे हे कधीच शोधत नाही, कधीच नाही. मी कोण आहे याचा कधीच विचार करत नाही. ज्या दिवशी मी कोण आहे याचा विचार करेल ना, त्या दिवशी जे जगामध्ये शोधतोय ना, जे ब्रह्मांडामध्ये शोधतोय ना, ते पिंडात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
जवळच सगळं मिळेल. फक्त त्याने काय शोधलं पाहिजे माहितीये का? मी कोण आहे. आम्ही देवाला शोधायला जातोय की नाही? संत म्हणतात देवाला शोधण्याच्या आधी पहिले मीला शोधा. मी कोण आहे ते शोधा. त्या मीच्या बाजूलाच देव आहे. काय म्हटलंय माहितीये का? मी पण पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परी कळेना श्री गुरु विणा. मीपणा जर आमच्याकडे असेल, मी जर असेल आणि मी जर आम्ही तो शोधला नाही, तर मग शेवटी अवस्था काय होईल माहितीये का? त्या देवाची ओळख आम्हाला होणार नाही. त्या देवाची ओळख आम्हाला होणार नाही. जो आम्हाला चालवतोय, चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोणा बोलवी ते हरिविण देखावे, ऐकावे एक नारायण तयाचं भजन चुकणार. वृक्षाचं पानही ज्याच्या सत्तेने हालतंय ना, त्याची ओळख जर आम्ही घेतली नाही, त्याचा जर विचार आम्ही केला नाही, तर आम्हाला काही सापडणार नाही. काही आमच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. म्हणून सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे? मी कोण आहे हे शोधलं पाहिजे. मी कोण आहे. आम्ही प्रत्येक कार्य करत असताना मी म्हणून करतोय. मी आहे म्हणून चाललंय. माझं घर आहे, माझी शेती आहे, माझी वाडी आहे, माझा पैसा आहे, माझी मुलं आहेत, माझी बाई आहे, माझं कुटुंब आहे, बरं का. पण जीवनाचं रहस्य जर शोधायला गेलं ना दादा, एकदा अंतरात्मा निघून गेला ना की माणसाला नाव पण राहत नाही. अंतरात्मा निघून गेल्यानंतर नाव पण राहत नाही. काय म्हणतात माहितीये का? कुठपर्यंत आली बॉडी, बॉडी कुठपर्यंत आली, नाव पण नाही राहत. आणि तुम्ही बघितलंय का, अशी बरीचशी लोक बोलतायत, जर समजा अधिक वेळ झाला ना, तर मग कशाला मातीचे हाल करताय. माती, नाव पण नाही शिल्लक राहत. बॉडी, माती नाही. मग आम्ही कार्य करत असताना, तो अंतरात्मा साक्षीला असताना, तो अंतरात्मा आमची सेवा करत असताना मी ओळख घेतली पाहिजे. मी कोण आहे. बैलगाडी ज्या वेळेला जाताना त्याला दिसली, त्यावेळेला त्याने विचारलं काय आहे ते. म्हणे बैलगाडी आहे. हात लावून दाखव ना जरा मला, बैलगाडी कुठे आहे. त्यावेळेला त्याने झुक्याऱ्याला हात लावला. म्हणजे ही बघा बैलगाडी. नाही, झुक्यारे काय. धुरांडीला हात लावला त्याने. हे बघा म्हणे बैलगाडी. नाही, धुरांडी येते. चाकाला हात लावलं. ही बघा बैलगाडी. नाही म्हणे चाक आहे. साठीला हात लावलं. ही बघा बैलगाडी. नाही, साठी येते. प्रत्येक पार्टला हात लावला, बरं का. आर्य आहेत, पाटे आहेत, आंबोन आहेत, दहावी आहेत, आस आहे, पेटी आहे, साठी आहे, सैला आहेत, पट्ट आहेत, जुक्यार आहेत, धुरांडे आहेत. अशा प्रत्येक गोष्टीला हात लावलं त्याने. बैलगाडी कुठे आहे. शेवटी बैलांना हात लावलं. बैल आहेत ते, बैलगाडी कुठे आहे. नाही दाखवता आलं. आम्ही कधीतरी आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना मी शोधलं पाहिजे. मी कुठे आहे, मी कोण आहे. हरिपाठामध्ये माऊली आम्हाला 25 तत्वांची ओळख करून देतात. 7, 5, 3 दशकांचा मेळा. 7, 5, 12, 3, 15 दशकांचा 25. नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये 30-35 तत्वांची काहीतरी ओळख करून दिलेली आहे, बरं का. प्रत्येक तत्व जर आम्ही आमच्या शरीराचं बाजूला केलं ना, मी हे तत्व काय आहे आम्हाला कळत नाही, दिसत नाही. नक्की काय आहे, कुठे आहे ते कळत नाही. मी आहे ना, कुठे आहे. हा मी आहे. हात आहे. हा मी आहे. गाल आहे. हा मी आहे. डोळे आहेत. हा मी कान आहे. हा मी आहे ना, पाय आहे. हा मी आहे. पोट आहे. हा मी आहे. छाती आहे. मी कुठे आहे. या ठिकाणी देह म्हणून कार्य करत असताना आम्हाला देहाचे प्रकार 4 सांगितलेले आहेत. स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. 4 प्रकारचा देह आहे. तत्वांची ओळख करून देत असताना, या देहाची ओळख करून देत असताना, या देहाची ज्या ज्या तत्वांनी निर्मिती केलेली आहे, जे जे तत्व या ठिकाणी कार्य करत आहेत, त्याची ओळख करून देत असताना पहिलं मुख्य म्हणजे 4 देह आहे. स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. त्या 4 देहाच्या 4 स्थिती आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. त्या ठिकाणी 4 स्थान आहेत. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. त्या ठिकाणी 4 प्रकारचा अभिमान आहे.
विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येक आत्मा. 4 प्रकारच्या शक्ती आहेत. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती. 4 प्रकारचे गुण कार्य करतायत त्या तत्वान्वयामध्ये. स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण. आपलं रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण 4 प्रकारचे गुण कार्य करतात. आणि 4 प्रकारच्या मात्रा आहेत या ठिकाणी. आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. 832 तत्व ही झाले. मी हे तत्व नाही आहे. पंचभूतात्मक देह आहे. पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतात्मक देहामध्ये एक अंतःकरण पंचक कार्य करते. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. प्राणपंचक कार्य करते. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. विषय पंचक कार्य करते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कर्मेंद्रिय पंचक कार्य करते. वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि गुद. ज्ञानेंद्रिय पंचक कार्य करते. त्वचा, कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ. 5 5 25 तत्व झाली. 32 ती. पृथ्वीची निर्मिती आपापासून झालेली आहे. तिकडे पण आणि इकडे पण. असं म्हणतात पूर्वी सृष्टी नव्हती, काही जलमय होते सर्वाटे. ती पृथ्वी. आणि या पृथ्वीची निर्मिती सुद्धा आपापासून झालेली आहे. मातेच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. आपाची निर्मिती ही तेजापासून झालेली आहे. तिकडे काय नाही, इकडे काय. तेजाची निर्मिती ही वायूपासून झालेली आहे आणि वायूची निर्मिती आकाशापासून झालेली आहे. त्या पृथ्वीचे 5 तत्व आहेत. पृथ्वी कशी ओळखायची? जसं आम्ही ती पृथ्वी जाणतोय. जमीन आहे, झाडं झुडपं आहेत, दगडी आहेत, माती आहे. ते पृथ्वीचं स्वरूप आहे. तसं इथे अस्थि, हाड, मांस, त्वचा, नाडी आणि रोम ही पृथ्वीचं स्वरूप आहे. ही पृथ्वीची तत्व आहेत 5. ती पृथ्वीच्या आपापासून निर्माण झालेली आहे. त्या आपाची 5 तत्व आहेत. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेत. ती आप ज्या तेजापासून निर्माण झालेल्या त्या तेजाची 5 तत्व आहेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झाले त्या वायूची 5 तत्व आहेत. चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि अकुंचन. तो वायू ज्या आकाशापासून निर्माण झाले त्या आकाशाची 5 तत्व आहेत. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. प्रत्येक नखापासून केसापर्यंत प्रत्येक तत्वाचा आपण विचार केला. याच्यामध्ये मी तत्व आलं का? मी तत्व आलंच नाही ना. आलंच नाही मी तत्व. बरं, मग हे मी तत्व निर्माण झालं कसं? मी तत्व निर्माण झालं कसं? ओ आयुष्यात याचा कधी विचार करत नाही. मी कोण आहे, मी कोण आहे याचा विचार केला ना की सगळं सापडते त्या ठिकाणी. स्वतःला शोधा, सगळं मिळेल, सगळं मिळेल. बरं का? आमच्या घरामध्ये फ्रीज आहे, थंड पाणी मिळावं म्हणून, गरम पाणी मिळावं म्हणून हीटर आहे. नाही, कपडे धुवून व्हावेत म्हणून वॉशिंग मशीन आहे. अजून थंड हवा मिळावी म्हणून एसी आहे, पंखा आहे. उजेड मिळावं म्हणून बल्ब आहे. वाटणा करता यावा मिक्सर आहे. बरेचशी उपकरण आहेत आमच्या घरामध्ये. बरं का? पण लाईटच नसेल तर, लाईट नसेल तर, आता पंखे लावलेले आहेत पण फक्त पंख्याकडे बघायचं, असं करायचं. लाईट नाहीये. उपकरण सगळी आहेत पण पॉवर नसेल तर. आम्ही म्हणतोय अमुक अमुक माणूस गेला. आता ज्याला देहाने ओळखतोय तो समोर पडलेला आहे. ज्याला नाका डोळ्याने मी ओळखायचो, गोर असा, असा असा तो, उंच असा, असा असा नाक आहे तो. अरे आपल्या समोर पडलेला आहे ना. गोर असा, उंच असा, असा असा, असा असा नाक आहे तो. मग गेला तो कोण? डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, सगळं समोर शरीर पडलेलं आहे. पण पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही. ऐकणारं महत्त्व, बोलायला लावणारं महत्त्व एकच आहे. पंचभूतांना सामर्थ्य देणारं जो मूलभूत आहे ना, ह्या सगळ्या तत्वांना सामर्थ्य देणारं जे महत्त्व आहे ना, त्या महत्त्वाची ओळख ज्या वेळेला आम्हाला होते ना, त्यावेळेला मी हे तत्व आम्हाला कळतंय. ऐका, ज्या वेळेला त्या देवाचं विस्मरण झाल्यानंतर, त्या देवाला विसरल्यानंतर, त्या अंतरात्म्याला विसरल्यानंतर जो सामर्थ्य देतोय, जो आम्हाला सगळे काही कार्य करण्यासाठी बळ देतोय, त्या देवाचं विस्मरण झाल्यानंतर आमच्याकडे जो अभिमान, अहंकार निर्माण होतो ना, त्या अहंकाराने निर्माण झालेलं जे तत्व आहे त्याला मी म्हणतात. त्याला मी म्हणतात.
एका साधू पुरुषाला त्याच्या शिष्यांनी विचारलं, सांगितलं, म्हणे महाराज, मी देवपूजा करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय, मी देवाची भक्ती करतोय, मी देवाचं स्तवन करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही, बरं का? मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. गावात जर काही असेल तर देवासाठी सगळ्यात मोठी वर्गणी माझी असते. मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. मग तरी सुद्धा मला आत्मप्रचिती का येत नाही, आत्मसाक्षात्कार का होत नाही, मला समाधान का मिळत नाही? ती प्रचिती यायला पाहिजे. ती प्रचिती आम्हाला मला का मिळत नाही, का येत नाही बरं? त्या साधू पुरुषाने उत्तर दिलं, तुला सगळं मिळेल मी मेल्यावर. मी देवपूजा करतोय, मी नामस्मरण करतोय, मी देवाचं नामचिंतन करतोय, मी देवाचं स्तवन करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही, बरं का? साधू म्हणतात तुला सगळं मिळेल मी मेल्यावर. एखादा जर देवपूजाला बसला असेल ना आणि बाहेर एखादा त्याचा मित्र आला आणि त्याच्या मुलाला जर विचारलं ना, दादा बाबा कुठे गेले, त्या मुलाचं उत्तर असतंय देवपूजा करतात. काय उत्तर असतंय? देवपूजा करतात. कोण पूजा करतात? देवपूजा करतात. कोणाची? देवाची. देवाची देवपूजा करतात. हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना दादा, त्या दिवशी आमचं सगळं संपलेलं असेल, भ्रम निरसन झालेलं असेल, अज्ञान संपलेलं असेल, अंधश्रद्धा दूर झालेली असेल आणि एक तत्व अर्थात त्यासाठी त्या ठिकाणी समरस झालेलो असतो, आम्ही एक रूप झालेलो असतो. आणि हे सगळं सगळं आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, हे सगळं आम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. पण त्यासाठी आम्हाला काय पाहिजे? त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. आणि म्हणून तर हे प्रवचन आहे, कीर्तन आहे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. कशासाठी? ते आम्हाला ज्ञान त्याच्यातूनच प्राप्त होणार आहे. पण ऐका, आपल्या ज्ञानाने जर आपल्याकडे अहंकार निर्माण होत असेल तर असं म्हणतात ते विष आहे. ज्ञानाने जर अहंकार निर्माण होत असेल तर ते विष आहे. पण ज्ञानाने जर नम्रता प्राप्त होत असेल तर ते आमच्यासाठी अमृत आहे. आमच्यासाठी अमृत आहे. पहिला विषय असा आहे की आमच्याकडे मी तत्व हे तेव्हा निर्माण होत आहे ज्या वेळेला आम्हाला भगवंताचं विस्मरण होत आहे. ज्या वेळेला आम्ही मी शोधतोय ना त्यावेळेला देव आम्हाला सापडतोय, त्यावेळेला देवाची ओळख आम्हाला होते, त्यावेळेला देवाचा आत्मसाक्षात्कार आम्हाला होतो. आणि म्हणून सुरुवातीला सगळ्यात प्रथम आम्ही काय शोधलं पाहिजे? मी शोधलं पाहिजे, बरं का? आता बघा, देवाची ओळख जर करून द्यायचं झालं, बाहेर जर आपल्याला देव सांगायचा झाला तर आम्ही कुठे सांगतो? देव कुठे आहे? आकाशाकडे बोट दाखवतो, बरोबर आहे की नाही? तेवढं पण जाऊ द्या. चला, दोन महिलांची जर भांडणं झाली आणि त्यातल्या एखाद्या महिलेकडे जर भरपूर तोफा गोळा, भरपूर काही काय म्हणतात त्याला, बरेचसे हे आहे तिच्याकडे साधन सामुग्री, ती भांडणासाठी लागते ती, बरं का? बरेचसे साधन सामुग्री आहे. आणि दुसऱ्या महिलेकडे काहीच राहिली नाही. मग ती काय बोलते माहितीये का? हो हो, कोणाचं खरं आणि कोणाचा खोटा पाहणारा वरती आहे, नाहीच ना? तर मग ती काय बोलते? अगं किती आती करते, वरच्याला सहन तर झालं पाहिजे ना. म्हणजे ब्रह्मांडात जर आम्हाला देव दाखवायचा असेल तर आम्ही कुठे बोट करतोय? आकाशाकडे, बरोबर आहे? बरं, मग आमच्या देहात जर आम्हाला देव दाखवायचा असेल तर देव कुठे आहे? हे आकाश आहे ना, ही पोकळी आहे ना, सगळं शिजतंय कुठे? हे आकाश आहे ना. देव म्हणतात, भगवंत म्हणतात, तुम्हाला जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून मी सोडवितो ना, तुम्हाला संसार भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. फक्त तुम्ही काय करा? चित्त अर्पण करा. आता चित्त हे अंतःकरण पंचकातला चौथा भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. पहिला विचार आम्ही कसला केला पाहिजे? अंतःकरणाचा, बरं का? देव कुठे आहे? इथे आहे. मग देव एवढ्या पुरताच मर्यादित आहे का? देव नखापासून केसापर्यंत आहे, पण दाखवायची जागा इथे आहे. देव नखापासून केसापर्यंत आहे, पण दाखवायची जागा इथे आहे. देव पृथ्वी म्हणून कार्य करतोय, देव आप म्हणून कार्य करतोय, देव तेज म्हणून कार्य करतोय. म्हणून तर आम्ही सकाळी चरण स्पर्श करण्याच्या आधी, पाय त्या जमिनीवर, त्या भूमातेवर ठेवण्याच्या आधी त्या देवीला नमस्कार करतो ना, त्या भूमीला नमस्कार करतो ना. सूर्य उगवल्यानंतर त्या सूर्याला सुद्धा आम्ही नमस्कार करतोय. कधीतरी प्रवास करत असताना ती गंगा जर आम्हाला दिसली, नदी आली, तर आम्ही नदीला सुद्धा नमस्कार करतो.
पृथ्वी म्हणून तोच कार्य करतोय, आप म्हणून तोच कार्य करतोय, तेज म्हणून तोच कार्य करतोय, वायू म्हणून तोच कार्य करतोय. पण आम्ही दाखवताना आकाश दाखवतोय, तसं नखापासून केसापर्यंत तोच भगवंत कार्य करतोय, सामर्थ्य देतोय, बळ देतोय आमच्या प्रत्येक इंद्रियाला. पण सांगताना मात्र आम्ही इथे सांगतो, कारण आमचं सगळं इथे अवलंबून आहे. सगळं आहे इथे, बरंच काही आहे. पहिलं म्हणजे अंतःकरण तिथे आहे, बरं का. किचन ओटा आहे आपला, आपला किचन हे स्वयंपाक रूम आहे. जे इथे स्वयंपाक रूम मध्ये शिजतंय ना, तेच ओटीवर येत आहे, बरं का. तुमची ओटी खूप स्वच्छ एकदम टकाटक आहे, बरं का. पण स्वयंपाक रूम मध्ये जर घाण असेल, कचरा असेल, सगळ्या भांड्यांना जर ते लागलेलं असेल, तर सांगा ना, जे तुम्ही स्वयंपाक रूम मधून शिजवून देणार आहेत, बनवून देणार आहेत, ओटी कितीही जरी स्वच्छ असली तरी पण शेवटी ती घाण त्या पदार्थामध्ये येणारच आहे ना, त्या डिशमध्ये, त्या प्लेटमध्ये, त्या कपामध्ये येणारच आहे ना. पण ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे ना, बरं का, त्याची ओटी सुद्धा त्याप्रमाणे असते. चेहरा सांगत असतो आपला आपण कसे आहोत ते, तोंड सगळं काही सांगत असते आपलं, बरं का. आता महत्वाचा विषय असा आहे की इथे अंतःकरण नाभीस्थानी आहे. नाभी आपली किती महत्वाची माहिती आहे का. आईच्या गर्भामध्ये 9ही द्वार बुजलेली असताना आपल्याला श्वासाची गरज होती. तो आईच्या गर्भात असताना श्वास आपल्याला कुठून दिला, नाभीतून दिला, बरोबर आहे की नाही. अन्नाची गरज होती, अन्न रस आपल्याला कुठून पुरवला, नाभीतून पुरवला, बरं का. ऐका, ती नाभी अंतःकरण पंचकातला पहिला भाग अंतःकरण तिथे आहे आणि प्राण पंचकातला समान वायू तिथे आहे, बरं का. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान एक पंचप्राण जे आहेत की नाही, त्यापैकी समान वायू तिथे नाभीस्थानी समान. बघा, हा नाभीस्थानी समान वायू आहे, अंतःकरण आहे. 4 वाचा ज्या आहेत ना, त्या 4 वाचांपैकी परावाचा तिथे आहे, महत्वाची. परावाचा तिथे, जे परेत असतंय ना, म्हणतात ना पोटात तेच ओठात, परेत असतंय तेच वैखरीवर येतंय, परावाचा तिथे आहे. आणि सप्त चक्र जे आहेत ना, बरं का, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, ब्रह्मरंध्र, त्यापैकी मणिपूर तिथे आहे. सप्तचक्रापैकी एक चक्र तिथे आहे. आणि म्हणून आम्ही विशेष करून परमार्थ करत असताना, कुठलीही गोष्ट करत असताना पहिला विचार आम्ही अंतःकरणाचा केला पाहिजे, पहिला विचार अंतःकरणाचा केला पाहिजे. माणसाने वरून स्वच्छ असावं का आतून. वरून कितीही जरी स्वच्छ असेल ना, आतमध्ये जर घाण असेल तर तो सगळ्यांना नावडता होतो, तो सगळ्यांना नावडता असतो. पण वरून कसाही जरी असेल आणि आतून जर स्वच्छ असेल ना, तर तो सर्वांना विचाराने आवडत असतो, सर्वांना गुणाने त्याच्या कर्माने आवडत असतो. आम्हाला आतून जर स्वच्छ व्हायचं आहे ना, तर आम्ही पहिला विचार अंतःकरणाचा केला पाहिजे, बरं का. पहिला विचार अंतःकरणाचा केला पाहिजे. पावसाळा सुरू आहे, बरं का. उन्हाळ्यामध्ये घरून निघतानाच धोतर घालून निघायचो, नाही का मग. पण आज विचार करा, चला आपण टेंभऱ्यामध्ये जाऊन आणि धोतर घालूयात. कारण का, रस्त्याला चिखल आहे, एक तर सफेद कपडे आपले, कुठे चिखल वगैरे उडला, त्यात अजून आपल्या रस्त्याला. आम्ही ज्या वेळेला घरून निघतो ना, महाराजांना खूप अनुभव असेल, ती वेळ म्हशी सोडणाऱ्यांची असते. म्हशीला बरोबर काय, म्हशी जनावरांना चारायला न्यायला ती वेळ असते बाबा. कारण आम्ही 7:30-8 वाजता घरून निघतो, मी निघालो असेल 7:45 वाजता, बरं का. आता इथे तुमच्या दोन्ही पाड्यांमध्ये मोठी कल्प अशी आडवी आली आणि त्यात म्हशी अशा असतात ना मौली, इतर वेळेला नाही शेप मारणार, पण माणसाची गाडी, माणूस जर जो आला, बरोबर आहे की ना, हाटून शेप मारतील त्या, मग थोडं घाबरायला लागतंय की ना, बरं का. आणि असंच ते कलप ज्या वेळेला आला तो मशीनचा, त्यावेळेला असा घाबरत घाबरत बाजूला चालू, बापरे शेप बीप मारली तर. त्यावेळेला एक बोध झाला, एक भगवंताने जाणीव करून दिली, अरे कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढी काळजी घेतो, तेवढा चारित्र्यावर डाग पडू नये म्हणून जर काळजी घेतली तर तुझं जीवन सुंदर होईल रे, तुझं आयुष्य सुंदर होईल, जीवन सुंदर होईल, बरं का. ऐका ना, कपड्यावर जर डाग पडला ना, तर साबण आहेत ना, लिक्विड आहे, डिटर्जंट अर्थात पावडर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, बरं का. आता त्या दिवशी मी एक 10-15 दिवसापूर्वी एका गॅरेजला गेलो. तिथे माऊली थोडंसं काम होतं गाडीचं, त्यासाठी आपल्या ऍक्टिव्हाचं. आणि काम करता करता पटकन माझ्या इथे ना एक काळा ऑइलचा ते ऑइल उडलं, थोडंसं डाग पडला असा याच्यावर. मी अरे म्हटलं नवीन आहे, असं आहे तसं आहे.
झालं ना आता, तो का नाही का घाबरू. बाजारामध्ये असं लिक्विड आलंय की तुमचा कठीणातला कठीण डाग पण त्याच्यामध्ये निघतोय बरं का. त्याने त्याचा माणूस पाठवला, तो लिक्विडही मला आणून दिलं आणि सांगितलं महाराज हा लिक्विड वापरा तुम्ही. घरी येऊन वापरला ना, डाग गायब झाला, डायरेक्ट पांढरा शुभ्र जसा होता तसा निघाला. एक अंतःकरणामध्ये बोध असा निर्माण झाला की आपल्या कपड्यावर जर डाग पडला तर वेगवेगळ्या प्रकारच्या साबण आहेत, लिक्विड आहेत, नाही वेगवेगळ्या प्रकारच्या पावडरी आहेत. चारित्र्यावर जर डाग पडला तर काय आहे? काही चारित्र्यावर डाग पडला तर काही आहे का? पडू नये म्हणून काळजी घ्यायची. त्याला जीवन म्हणतात, त्याला जगणं म्हणतात. अन्यथा प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? मग तेवढं जर सांभाळलं नाही माणसाने तर मग प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? खरं तर आम्ही धर्माचं कार्य करावं, आम्ही देवाचं कार्य करावं, आम्ही देशाचं कार्य करावं. आम्हाला धर्म आचरण करता यावं, आम्हाला नीतीने जगता यावं, नीतीने वागता यावं म्हणून भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार फक्त नरदेहाचा आहे. धर्माचं कार्य करण्याचा अधिकार फक्त नरदेहाचा आहे. ते आम्ही केलं पाहिजे. महत्वाचा विषय असा आहे की आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आम्ही पहिला विचार केला पाहिजे, आम्ही कुठून आलेलो आहोत, काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे. आणि तो विचार आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये केला पाहिजे बरं का. आम्ही सुख बाहेर शोधतोय, पण सुखाची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे. देवाच्या कृपेने तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यात समाधान मानणं, याला सुख म्हणतात. जैसी स्थिती आहे तैशापरील आहे, कवतुक तो पाहे संचिताची. त्याच्याही पलीकडे संतांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ठेवी अनंते तैशीची राहावी चित्ते असुदय समाधान. तुम्हाला भगवंताने जिथे ठेवलेलं आहे, जसं ठेवलेलं आहे, जे प्राप्त झालेले देवाच्या कृपेने तेवढ्यात त्याच्यात समाधान मानणं, याला सुख म्हणतात. अन्यथा गरीबही सुखी नाही आणि श्रीमंतही सुखी नाही. श्रीमंतही सुखी नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तोही नाही आणि ज्याच्याकडे पैसा नाही तोही नाही. पण जे आहे त्याच्यात जर समाधान मानायचं झालं तर दोघे पण सुखी आहेत, जर समाधान मानलं तर. आणि म्हणून आमचा जन्म झालेला आहे, मृत्यू 100% सत्य, आम्हाला जावं लागणार आहे. मृत्यूसाठी पर्याय शोधू नका, मृत्यूसाठी पर्याय शोधू नका. मृत्यू आहे, आम्हाला जायचं एवढं स्मरणात ठेवा आणि एवढं स्मरणात ठेवून वाटचाल करा आयुष्याची. खरं का? आता महत्वाचा विषय असा आहे की काहींना घरातलं वातावरणच परमार्थिक प्राप्त झालेलं आहे बरं का. आजोबा परमार्थिक, वडील परमार्थिक, मुलगा परमार्थिक, नातूही त्या पद्धतीने आम्हाला लहान लहान असतानाच अगदी मस्त की भजनामध्ये रंगताना पाहायला मिळतात. काहींना बेस काहीच नसतो, मग काहीच नसतं, शून्यातून अगदी त्यांना निर्माण व्हायचं असतं बरं का. तरी सुद्धा काही नसताना सुद्धा निर्माण होतात, तयार होतात. त्यांची तयारी असते, मनाची तयारी असते बरं का. पण ज्यांना यापैकी काहीच करायचं नाही ना, मग ते दोष कोणाला देतात माहितीये का? माझा जन्म चुकीच्या ठिकाणी झाला, आमच्या घरामध्ये असं काही वातावरणच नाही, आमच्या घरामध्ये असं काही हेच नाही ना बरं का. मग त्यावेळेला संत म्हणतात तुमचा जन्म कुठे व्हावा, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात आहे का? आपल्या हातात होतो का? नव्हतं. पण ज्या घरात जन्म झालाय त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, तिथे असून तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. कोण आहात हे महत्वाचं नाही बरं का. खरं तर आपल्या संप्रदायाने वर्णवत भेद कधीच केला नाही. ऐकताय ना? आपल्या ह्या संप्रदायाने वर्णभेद कधीच केला नाही. पहिला वर्णभेद हा अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, अमुक जात श्रेष्ठ ना तमुक जात कनिष्ठ, कधीच नाही. ब्राह्मण समाजामध्ये ज्यांनी कार्य केलं त्या माऊलींकडे ज्या दृष्टीने आम्ही पाहतोय, त्या नाथ महाराजांकडे ज्या दृष्टीने आम्ही पाहतोय, त्याच दृष्टीने सावतोबा असतील, चोखामेळा असेल अर्थात चोखोबा असतील, त्याच दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. वेगळं पण नाही. संप्रदायाने वर्णभेद, जातीभेद कधीही केलेला नाही. जगद्गुरु तुकोबांच्या भाषेने सांगायचं म्हटल्यानंतर ब्रह्म जाणतो तो ब्रह्म, काय ब्रह्म जाणतो तो ब्रह्म. सात्विक विचाराचा असावा, विचार सात्विक असावे आणि विशेष म्हणजे निरापेक्ष असावा. निरापेक्ष असावा.
नाहीतर ज्याचा गृहप्रवेश करायचा, ज्याची वास्तुशांती करायचं ते घरच मागून घ्यायचं. काय समजतंय? लंका पहिले कोणाची होती? रावणाची का? लंका रावणाची होती? महादेवाचा आणि पार्वती मातेचा ज्या वेळेला संवाद चालू होता बरं का. आता काही वेळेला कसं असतंय, महिलांना जर काही हवं असेल तर ते डायरेक्ट मागत नाही. त्या काय बोलतात माहितीये का? मामे बहीण आहे ना माझी, तिला आता एक 10-15 दिवसापूर्वी गंठण केली. 10 तोल्याची गंठण, ही अशी मस्त काय दिसते तिच्या गळ्यामध्ये, किती शोभून दिसते ती, आणि नवीन डिझाईनची ना. तिला काय सांगायचं असतं तो समजतो नाही. आत्या बहिणीने फ्लॅट घेतलाय, काय बघाल ते घर बापरे. आणि माझी माऊस बहीण आहे ना, त्यांचा बंगला काय नियोजन केलंय त्यांनी, जबरदस्त बांधला एकदम. हो, येणारे जाणारे लोक बघत बसल्यात. पार्वती मातेचा असाच संवाद काहीतरी चालू होता महादेवांशी नाही का. किती दिवस या कैलासावर राहायचं, आणि हीच संधी साधली कुबेराने. आणि कुबेरांना महादेवांना भेट द्यायची होती म्हणून त्यांनी अशी सोन्याची नगरी तयार केली मोठी. आणि काय सांगितलं, देवा पार्वती मातेशी तुम्ही या नगरामध्ये राहायचं. झालं बाबा, आता एवढी मोठी सोन्याची नगरी, एवढं मोठं राज, एवढा मोठा राजवाडा नाही का सोन्याचा, आणि एवढ्या मोठ्या घराचं वास्तुशांती करायची म्हणजे मग भट पण तेवढा असं पाहिजे ना, पॉवरफुल. आणि त्यावेळेला पॉवरफुल फक्त एकच, दशग्रंथी. आता दशग्रंथी का माहितीये का? 4 वेद आणि 6 शास्त्र याचा पुरेपूर अभ्यास असलेला दशग्रंथी बरं का. आणि असा तो रावण बरं का. आणि त्याला सांगितलं, वास्तुशांतीला बोलावलं, पण जेव्हा त्याने ती वास्तू बघितली तेव्हा ती वास्तूच त्याच्या डोळ्यामध्ये भरली. अरे बापरे, अख्खा सोना बोलतो नाही. आता इकडे पूजेकडे लक्ष कमी, पण या लादीला हात लाव, त्या टायलेसला हात लाव, फोटो दिसतो टायलेस मध्ये, लादीमध्ये फोटो दिसतो नाही. हा खांब सोन्याचा, तो खांब सोन्याचा. पूजा करता करता त्याच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, ते त्याचं त्याला माहिती. पूजा झाल्यानंतर ते समजलं काय होतं रावणाच्या मनामध्ये ते बरं का. अगदी पूजा झाल्यानंतर महादेव म्हणतात, अरे काय मस्त पूजा केली रे, काय उत्तम पूजा केली रे, प्रसन्न झालो मी बरं का, खुश झालो, आनंदित झालो. माग तुला काय मागायचं ते, आणि जे मागशील ते मी तुला देईन. हीच संधी साधली. आणि रावण म्हणतोय, ज्या वास्तूची वास्तू शांती मी केली ना, ती वास्तूच मला द्या. सोडलं पाणी, घे बाबा. म्हणून महादेवांना आम्ही म्हणतो भोळाशंकर. काय म्हणतो आम्ही? आत्मलिंग दिलं होतं त्याला. बरीच होती कथा येते, आपल्याला वेळ कमी. आत्मलिंग दिलं होतं रावणाला. आणि सांगू का, महादेवाने सांगितल्याप्रमाणे जर नेऊन पूजा केली असती ना, तर पहिला फोटो आपल्या मंदिरामध्ये, देवाऱ्यामध्ये त्याचा असता, जर तेवढं शक्य झालं असतं तर बरं का. पण गणपतीने, गणरायाने, कारण निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारा तो गणेश त्या ठिकाणी पुढे झाला. आणि त्या गणपती बाप्पाने ते लिंग घेतलं, ठेवलं. आणि मग याला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला त्याने वेड्यासारखा लागला तो ते उचलायला. उचलता उचलता त्या लिंगाला आकार आला गोकर्णाचा, गाईच्या कर्णाचा. बरं, खेचतोय कोण? तो महाबळी. रावणाला महाबळी म्हटलेलं आहे बरं का. महाबलाढ्य होता तो, महाबळी होता. म्हणून त्या क्षत्राने नाव पडलं महाबळेश्वर गोकर्ण क्षत्र असं इथे. असू द्या, ठीक आहे, हरकत नाही. आता इकडे आपण काय झालं, त्याची नव्हती ती महादेवाची घेतली त्याने. आपली शंकर महादेवाने पाणी सोडलं, तथास्तु जा बाबा, ठीक आहे, हरकत नाही, तुला दिली ती. पण एक फक्त कल्पना करा की ज्या वेळेला वास्तू शांती झाल्यानंतर महादेवाने पाणी सोडलं आणि लंका त्या रावणाला दिली, त्यावेळेला माझ्या पार्वती मातेची काय अवस्था झाली असेल. काय नाही बोलली बिचारी, एवढंच बोलली, या बुवाचा तसाच असतंय. आणि बाजूला झाली. माता बिचारी एवढीच बोलली, या बुवाचा आमच्या ना असंच असतंय. चला, आपला आयडिया बरा आहे, ठीक आहे, हरकत नाही. अर्थात आपला विषय असा होता, ब्रह्मण जाणतो तो ब्राह्मण बरं का. आसक्ती नाही ज्याच्याकडे आसक्ती नाही तो बरं. असू द्या, आपला जो संप्रदाय आहे तो वर्णभेद मानत नाही, जातीभेद मानत नाही. आता पुढे जाऊ, पंथभेद मानत नाही. आमच्याकडे भेद कसले असतात, अमुक पंथाचा तो, तमुक पंथाचा होतो नाही का मौली. काही वेळेला आमची सुरुवात तिथून होते, त्या भेदापासून. पण ऐका, जगद्गुरु तुकोबांनी चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं, बरोबर की नाही मौली. नाथ महाराजांनी दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं, आणि मौली ज्ञानोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं. आणि नाथ गुरु सकळ सिद्धांचा, तिथून ते नाही का अगदी निवृत्तीने अगदी दाखवलं फार अगदी मौलींपर्यंत. आणि मग
ज्या वेळेला ही सगळ्या संप्रदायाची मंडळी साधू संत एकत्र येत आहेत आणि आपला अहंकार आपला अभिमान बाजूला ठेवून जेव्हा एकमेकाच्या चरणाला लागतात की नाही, त्याला वैष्णव म्हटलं जातंय, त्याला वारकरी म्हटलं जातं, त्याला वारकरी म्हटलं जातंय, त्याला वैष्णव म्हटलं जातंय. आता वैष्णवाचा धर्म काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ, हा भेद अभेद गेला पाहिजे बाजूला. आता आपला विषय काय माहितीये का? आपला जन्म कुठल्या जातीत झाला हे महत्वाचं नाही. सानूपत्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई यांचा जर आपण विचार केला, आधी करून अनेक संतांचा जर विचार केला, सावतामाळी, सोखोबा, गोरोबा काका, संतसेना महाराज, रोहिदास स्वामी, सगळ्या संतांचा जर आपण विचार केला तर बघा, फक्त परमार्थ, देव भक्ती, देवाचं नामचिंतन याला महत्व दिलेलं आहे. बाकी गोष्टींना महत्व दिलं नाही. बरं का? आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, आमच्या हातात नाही. पण ज्या ठिकाणी जन्म झालाय ना त्या घरामध्ये जेणेकरून रोज आम्हाला हरिपाठ वाचता येईल का, हरिपाठ करता येईल का, हे आमच्या हातात. त्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ भले जी वेळ आम्हाला मिळेल 5-10 मिनिटं, तेवढा वेळ काय नाही आपण ग्रंथ वाचन करता येईल का, भगवंताचं नामचिंतन करता येईल का, हे आमच्यावर अवलंबून आहे. हे आम्ही केलं पाहिजे. आता साधं उदाहरण आहे, मंदिरात तुम्ही घरातली कर्म करू शकत नाहीत, पण घरामध्ये जे मंदिरात चालतंय ते तुम्ही करू शकता. घराचं मंदिर करणं सोपं आहे, अतिशय सोपं आहे. त्यासाठी ते संस्कार, ती भक्ती, तो परमार्थ, ती देवपूजा आम्ही आमच्या घरामध्ये केली पाहिजे. बरं, माणसाची किंमत त्याच्यावरच ठरली जाते ना माऊली, नाही का? तुमचे किती उंच वस्त्र तुम्ही अंगावर घातले याला महत्व नाही आहे. विचार कसे आहेत तुमचे, गुण कसे आहेत तुमचे, कर्म कसे आहेत याला महत्व आहे. आमची टेंभऱ्याची ताई एक आपल्याला बाजारात शहापूरच ना माऊली, नाही का, शहापूरच्या बाजारला गेली. बरं का? आता ताई एकटीच असेल तर मग थोडंफार आपलं जे काय असेल महत्वाचं ते घेतलं का आपली येऊन रिक्षात बसते ती, आहे की नाही बाबा? पण पुरुष जर बरोबर असेल तर, नवरा जर खिसाच बरोबर जर असेल समजा, नाही का, पैशाचं पॉकेटच जर बरोबर असेल तर मग ती विचार करते आता आहेतच बरोबर तर नाही का, संधी साधून घेऊ दे आपल्याला काय असेल ते. आणि हे दोघेही असल्यामुळं काय झालं माहितीये का, बाजारात जाता जाता तिला एक भांड्याचं दुकान दिसलं आणि ती त्या नवऱ्याला म्हणाली, अहो आपल्याला की नाही ते असं डाळ वगैरे वाढायला असा खोल चमचा पाहिजे. बरं का? असं खोल चमचा नाही आपल्याकडे. डाळ घ्यायची असली की एकदाच असं भरलं की वाढायला बरं पडेल, असा 17 वेळा ते बरोबर वाटत नाही, असं थोडी थोडी करून वाढायला. तर त्याने विचार केला ठीक आहे चमचा घ्यायचा आहे ना, नाही का? आता गेल्यानंतर तिथे ज्या वेळेला तिने त्या ह्याच्यामध्ये दुकानामध्ये प्रवेश केला त्याच वेळेला, बरं का, चमचा घेतला. पण चमचा घेताना ज्या वेळेला त्याने पर्स काढली त्यावेळेला अशी पर्स तिला भरलेली दिसली. म्हणजे माल पाणी आहे बोलते, आज काही हरकत नाही. तेवढ्यात मग तिने पटकन काय सांगितलं माहितीये का, आपल्याकडे जर कोणी अशी 4-5 पाहुणी आली, ती 4-5 आपली 4-5 एक 10-12 जणांचा स्वयंपाक होईल असा मोठा कुकर नाही आपल्याकडे. काही जर असले ना त्या तोपशाच्या पातेल्याच्यात खूप वेळ लागतो, एक कुकर पाहिजे असा मोठा, नाही की नाही? ठीक आहे. तर त्यांनी पण विचार केला जर गरज आहे ना, आज आपल्याकडे आहेत पण तर आपण घेऊया ना, नाही का? एक मोठा कुकर घेतला, असा 3000चा कुकर घेतला. बरं का? 3000चा कुकर घेतला आणि मग 3000चा कुकर घेतल्यानंतर तेवढ्यात ती बोलली की अजून पण पर्समध्ये बरंच दिसतंय. मग पटकन ती बोलली की आपल्या आळीमध्ये आपल्याकडे कधी काही हे असलं ना पूजा वगैरे, की मग प्रसाद करायला ते पातेलं असतंय ना, कसलं असतंय बरं ते प्रसादाचं पातेलं? पितळेचं. मला माहिती नव्हतं म्हणून तुम्हाला विचारलं. ते पितळेचं पातेलं घेतलं, असं 2000चं घेतलं तिने, असं एवढं असं. बरं का? छोटंसं आपलं 3000चा कुकर, 2000चं पातेलं. बरं का? आणि मग निघता बोलते आपल्याकडे आहे ना एक असं छोटंसं टोप पाहिजे, जरा 4-5 जणांचा 10-12 जणांचा भात होईल असं. ते घेतलं. चला ठीक आहे, हरकत नाही. 1500 रुपयाचा आपला साधा ॲल्युमिनियमचा टोप घेतला. फक्त किंमत लक्षात ठेवा, हा कुकर कितीचा? 3000चा. बरं का?
ते प्रसादाचं पातेलं 2000चं आणि छोटं पातेलं आपलं ते 1500 रुपयाचं. बरं, आता बाजार सोडता सोडता कुंभार दादाचं घर दिसलं आणि मग तिने विचार केला एक मडकं आपल्याला पाहिजे छोटंसं. कशासाठी? काही लोणी वगैरे असलं ना तर ते ठेवायला बरं पडते जरा त्या शिंक्यावर. आता मडकं घ्यायला गेल्यानंतर तिने